वेलकम. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू स्कोअर इन सर्विंग 2024 एक्झाम याच्या बाबतीत बोलतोय. घाबरू नका. हा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये कोणी व्यक्ती तुम्हाला जरी दिसत नसेल तरी सुद्धा पर्पजफुली आम्ही हा व्हिडिओ असाच बनवतोय जेणेकरून तुमचं लक्ष ऑडिओकडे नीट राहावं. ओके, सो आपण बोलतो आहोत की या येणाऱ्या सर्विंग पुणे युनिव्हर्सिटीची जी 2024ची एक्झाम आहे त्याच्यामध्ये स्कोअर कसा करावा. तर जो पहिला पॉईंट इथं तुम्हाला दिसतोय, फोकस ऑन क्वालिटी. इश्यू असा आहे की भरपूर स्टुडंट्स जे आहेत हे स्टुडंट्स सर्विंगचा सिलेबस मोठा असल्या कारणाने भरपूर गोष्टी करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे एकही गोष्ट त्यांची व्यवस्थित लक्षात राहत नाही. कृपया तसं करू नका. पहिलेच लक्षात ठेवा की तुम्हाला करायचं काय आहे. सिलेबस बघा, या सिलेबसमधनं काय काय करायचं याला टिकमार्क करा, तेवढ्याच गोष्टी करा. पण या गोष्टी अशा पद्धतीने करा की एक्झाम पेपर समोर आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टीशी रिलेटेड एखादी गोष्ट जर समजा तिथं आली किंवा एखादा क्वेश्चन तिथे आला तर तो तुम्हाला 100% अटेम्प्ट करता यायला पाहिजे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड, काही सर्विंगचे न्यूमरिकल्स आहेत ज्या न्यूमरिकल्समध्ये तुमचे मार्क अजिबात जाता कामा नये आणि हे तुमच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे. कारण सर्विंगमध्ये न्यूमरिकल्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि थेरी पण इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकल पण विचारण्यात येतात, थेरी पण विचारण्यात येते. सो देअरफोर हे जे मी इथं 3 न्यूमरिकल्स तुमच्या समोर जे दिलेले आहेत, लेवलिंग, टॅकोमेट्री आणि हॉरिझॉन्टल कर्व्स अँड कंपाऊंड कर्व्स, या तिघांचे जे न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स तुम्हाला पाठ किंवा तुम्हाला याची 100% प्रॅक्टिस करायची आहे की याच्यावरती कुठलाही न्यूमरिकल आला तुमचे मार्क त्याच्यात जाता कामा नये. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. थर्ड, फिक्स युअर स्पेसिफिक्स. याचा अर्थ असा आहे की सगळा अभ्यास तुम्ही जर समजा करत बसलात तर तुमच्याकडे तेवढा वेळ पुरणार नाही. कारण एका शिक्षकाला एक सब्जेक्ट शिकवायचा असतो पण तुम्हाला मल्टिपल सब्जेक्ट शिकून त्याची एक्झाम द्यायची असते. म्हणून प्रत्येक या सर्वेइंगचे प्रत्येक युनिटचे प्रत्येक पॉइंट डिटेलमध्ये करत बसण्यात वेळ नाहीये तुमच्याकडे. सो देअरफोर सिलेबस पहिले बघा. या सिलेबस मधले काही स्पेसिफिक पॉइंट्स जे आहेत हे तुम्ही बघा आणि हे बघितल्याच्या नंतर फक्त तेवढे स्पेसिफिक पॉइंट्सच मी करणार, बाकीचे पॉइंट मी ऑर मध्ये सोडणार आहे. हे करायचंय जेणेकरून तुमच्यावरचा ताण कमी होईल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये चांगलं परफॉर्म करता येईल. चौथी जी गोष्ट आहे, फिक्स युअर टायमिंग्स. असं बघण्यात आलेलं आहे की स्टुडंट्स जे असतात हे स्टुडंट्स दररोज कधी कधी खूप जास्त अभ्यास करतात, कधी कधी काहीच अभ्यास करत नाही, कधी कधी मीडियम करतात. हे असं करणं योग्य नाही. तुम्ही छोटासाच टाइम ठरवा सर्विंगसाठी, पण जो टाइम तुम्ही ठरवलेला आहे डेली तो टाइम द्या, तरच तुमचं मोमेंटम बिल्डअप होणार. पहिले 2-3 दिवस तुम्हाला थोडा सर्विंगला त्रास होईल सर्विंगचा अभ्यास करायला आणि त्याच्यानंतर तुमचं मोमेंटम बिल्डअप होणार. सो कृपया करून टायमिंग्स जे आहेत हे व्यवस्थित ठेवा. आणि त्याच्यानंतर 5वी गोष्ट, सेल्फ टेस्ट. आपल्या पर्पल हॅट ॲपमध्ये जे काही सर्विंगचा कोर्स आहे या कोर्समध्ये आपण सगळे व्हिडिओज ठेवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याच्या नोट्स सुद्धा तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. या नोट्स बघायच्या, स्वतः काही क्वेश्चन्स डिसाईड करायचे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही 19 पॅटर्नचे बघू शकतात आणि हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितल्याच्या नंतर स्वतःला टेस्ट करून बघायचं. कमीत कमी 2 का 3 वेळेस तुम्हाला ऍक्च्युअल एक्झामच्या अगोदर स्वतःला टेस्ट करायचंय. हे जर समोर दिलेले 5 पॉइंट जर तुम्ही केले तर सर्वेइंगचा मध्ये तुम्हाला चांगले मार्क पडण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जर सर्विंगच्या बाबतीत तुम्हाला कुठे मटेरियल व्यवस्थित मिळत नसेल किंवा तुम्हाला अवघड जर जात असेल सब्जेक्ट तर आपला पर्पल हॅट ॲप डाउनलोड करा. या पर्पल हॅट ॲपमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सेक्शनमध्ये 2024 पॅटर्नमध्ये सर्विंगचा पूर्ण कोर्स रेडी आहे. तो कोर्स तुम्ही बघा आणि हा कोर्स बघितल्याच्या नंतर या कोर्सच्या आतमध्ये नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत. हा कोर्स तुम्ही बघितला, या कोर्सप्रमाणे प्रिपरेशन केली तर 100% सर्विंगमध्ये खूप छान मार्क मिळतात. ऑल द बेस्ट टू यू.